रायगड जिल्हा परिषदेत पार पडलेल्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच शिक्षण व पाणी पुरवठा विभागाच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। शिक्षण क्षेत्रातील त्रुटी, पाणी पुरवठ्याच्या अपुऱ्या योजना आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले। जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना अपूर्ण असून काही ठिकाणी टाक्या बांधूनही पाणी पुरवठा सुरू नसल्याचे स्पष्ट झाले। काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारांना पैसे दिले जाणार नाहीत, तसेच अपूर्ण काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट केले जाईल असा इशारा देण्यात आला। आरोग्य विभागातही गंभीर त्रुटी आढळल्या। तळाशेत उपकेंद्र रात्री बंद राहते, तर सुळकोळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतोय। रेबीजसह आवश्यक लसी व औषधे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। एकूणच जिल्ह्यातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या बैठकीत देण्यात आला। आज रायगड जिल्हा परिषद सत्ता स्थापन झाल्यानंतर आज विशेष समित्या म्हणून आपण वैकुंठ पाटील आणि उत्तमराव कळंबे यांना आपण विशेष समिती यांची निवड केली होती। आज आपण बांधकाम आणि आरोग्य हे रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकरजी पाटील, तशाच पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन हे आमचे गटनेते वैकुंठ पाटील, तशाच पद्धतीने अर्थ व शिक्षण हे आमचे चंद्रकांतजी कळंबे यांना आपण हे खाते वाटप आज केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज रायगड जिल्हा परिषद एक अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले। आज भारतीय जनता पार्टीला इतिहासात पहिल्यांदा जिल्हाध्यक्षपद मिळालंय। आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, त्याच पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, अजित पवार गट, तशाच पद्धतीने शिंदे गट आणि उभाटा आमची महायुती आहे। 59 पैकी 57 सन्मान्य सदस्य हे सत्तेमध्ये आहेत। यांना सर्वांना घेऊन या रायगडला एक सर्वांगीण विकास करून रायगडचे जे प्रलंबित प्रश्न गेल्या 4 वर्षात इथे कोणत्याही प्रकारचं प्रशासन नव्हतं, त्यामुळे जी अधिकाऱ्यांमध्ये आलेलं मुजोर अधिकारी यांच्यावर वचक करून या भविष्य काळात रायगड जिल्हा सर्वसंपन्न कसं होईल यासाठी आम्ही सारी मंडळी एकत्रित काम करून रायगड जिल्हा पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करू। रायगड जिल्ह्याचा आपण एक थोड्या दिवसापूर्वी बजेट सादर केला। तो बजेट 85 करोडवरून 175 करोडचा आपण बजेट सादर केला। त्याच पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींचं भारतीय जनता पार्टी सरकार आहे, त्याच पद्धतीनं राज्यात महायुतीचं देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार, तशाच पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत सरकार आहे। तिथे जाऊन तिथून मोठा भरघोस निधी आणून या रायगड जिल्ह्यामध्ये सर्व ज्या प्रलंबित योजना आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू। खऱ्या अर्थानं आपण जर आज बघितलं तर मराठी शाळांमधील जी रोडवलेली मुलांची संख्या आणि संख्या वाढवण्यासाठी मागच्या काळात काही व्यवस्थित काम झालं नाही। त्यासाठी आपण बजेटमध्ये तरतूद केली की प्रत्येक शाळा ही स्मार्ट झाली पाहिजे। मग प्रत्येक शाळेत संगणक असला पाहिजे, प्रत्येक शाळेत LED असली पाहिजे, प्रत्येक शाळेत वायफाय असला पाहिजे, प्रत्येक शाळेत आरोचा फिल्टर असला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी टॉयलेटची व्यवस्था मुलांसाठी वेगळी असली पाहिजे। ती शाळा चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण चांगला इन्फ्रास्ट्रक्चर देऊ त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। आणि येणाऱ्या काळात सर्व शिक्षकांना, सर्व विभागाला मी सूचना करणार आहे की येणाऱ्या काळात आपली पटसंख्या कशी वाढेल यासाठी आम्ही सारासार बैठक करून ही पटसंख्या वाढवून एक चांगला शाळेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करू। निश्चितच आता सन्मान्य सदस्यांनी जो अंगणवाडीचा पोषण आहार जो दाखवला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा होता, तर ती संबंधित एजन्सी आपण कॅन्सल करून नवीन पद्धतीने जी नवीन टेंडर करून जी चांगली एजन्सी आपलं चांगलं खाद्य देईल त्यांनाच आपण ती टेंडर देण्याचं काम करू। निश्चितच कचरा व्यवस्थापन हा फार मोठा विषय, म्हणजे त्या संदर्भात आपण लवकरच बैठक लावून तो कचरा व्यवस्थापन कुठे कुठे आपल्याला करता येईल त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ। या उक्तीप्रमाणे या देशाचा शेतकरी जर सुदृढ झाला तर निश्चितपणे देश सुदृढ होईल या भावनेतनं कृषी खाते मला मिळालंय। निश्चितपणे आपल्या भागामध्ये शेतीप्रधान देश आहे। आपल्या भागामध्ये शेतीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं झालं आणि शेतकरी जर सुखावला तर खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकतो। त्याच्यामुळे मला जे खातं मिळालं आहे त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आणि भाग्यवान समजतो की शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं खातं मिळालं आहे आणि त्यांची सेवा करण्याची संधी या खात्याच्या नात्याने मिळाली। निश्चितपणे रायगड हे भाताचे कोठार आहे। निश्चितपणे रायगडामध्ये शेतीच्या माध्यमातून नवीन योजना आणि माझ्या शेतकऱ्यांना दिलासा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळणार आहे याचा मला सार्थ अभिमान आहे। आजच खातं मिळालं आहे। उद्या तातडीने या संदर्भामध्ये मीटिंग लावून आंबा असेल, काजू असेल किंवा अन्य कुठलीही पिके असतील त्याच्या बाबतीमध्ये सखोल अभ्यास करून त्याच्या बाबतीमध्ये सखोल योजना करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। पहिलं शिक्षण आपण मगाशी ऐकलं, गेले 4 वर्ष जिल्ह्यामध्ये कुठल्याही निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक कारभार होता आणि त्यामुळे 4.5 वर्षातून निवडणूक झाल्यानंतर सगळे सदस्य या ठिकाणी येऊन त्याने आपल्या मतदारसंघातल्या शिक्षणाबद्दल समस्या मांडल्या
त्याची दखल आम्ही सगळ्यांनी अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष, सगळे सभापती आम्ही घेतलेली आहे आणि आम्हालाही ते अवलोकन करून आम्ही निश्चितपणे लवकरच त्यावरती बसू. ज्या ज्या समस्या शिक्षणासंदर्भात सदस्यांनी मांडलेत, सभापतींनी मांडलेत तालुक्याच्या, त्यांना न्याय द्यायचं आम्ही काम करू. अर्थ खात्याचं बजेट आम्हाला खातं मिळायच्या अगोदरच अध्यक्षांनी मांडलं. म्हणजे इतिहासातला मला जवळजवळ 4था टर्मचा अनुभव आहे. अनेक अर्थसंकल्प मी ऐकले, ते साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प 250 कोटी रुपयाचा आहे. त्यामुळे जे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले आहेत ते भाग्यवान मी म्हणायला लागेल. 15 वेतक 3.5 वर्षी कोणाला मिळाला नव्हता, तोही आता जवळजवळ 50-60 कोटी रुपये या ठिकाणी आला आहे. साधारण या जिल्ह्याचा सर्वांगीण विविध घटकांचा विकास करण्यासाठी एक भरीव अशी आर्थिक तरतूद या बजेटमध्ये किंवा 15 वेतकाच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेली आहे. बघा, आमचा जो अभ्यास आहे की शिक्षणामध्ये प्राथमिक शाळा ज्या आहेत आपल्या मराठी माध्यमच्या, यांच्यामध्ये पटसंख्या फार घटते. वर्गखोल्या दिल्या आपण, स्वच्छतागृह दिली, काही ठिकाणी नसतील, परंतु पटसंख्या घटते. त्याला कारणीभूत जर मला विचारलं तर आम्ही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत. कारण आमचीच मुलं, मग आमचं सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल, शिक्षक असेल, शिक्षक लाख रुपये पगार घेतो प्राथमिक शाळेत 2 मुलांवरती, आणि त्याची मुलं खाजगी शाळेमध्ये असतात. आज आता मगाशी सदस्याने जे इथं प्रश्न मांडले, तर बऱ्याचशा पनवेलचा विषय घेतला की त्या ठिकाणी खाजगी शाळांमध्ये विद्यार्थी भरपूर आहेत आणि प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत. ही स्थिती आम्ही सगळी मंडळी एकत्र बसून नेमकं आपल्याला काय करायला लागेल, प्राथमिक शाळांच्या शिक्षणाचा दर्जा किंवा विद्यार्थी पटसंख्या कशी वाढवता येईल, यासाठी आम्ही सखोल अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना करू. आताही शिक्षण मंत्री शिवसेनेचे आहेत दादा भुसे, त्यामुळे निश्चितपणे आमच्या, कारण इथे काय झालं की इथे त्यांच्यापर्यंत प्रश्न नेणारे यंत्रणाच नव्हती. इथे जिल्हा परिषदेला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे, पंचायत समितीला सभापती नसल्यामुळे, जे सरकारमध्ये आमचे मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत इथल्या समस्या मांडणारी यंत्रणा नव्हती. प्रशासनाला मर्यादा येतात, प्रशासन फक्त कागदी बोलतो. आम्ही आता उद्या अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष, आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख, जे सत्तातले प्रमुख आम्ही या ठिकाणी आहोत. उद्या आम्ही तिघेही आमच्या तिन्ही नेत्यांना बोलून समोर हे प्रश्न मांडू की आम्हाला हे सोडवले पाहिजेत. हा आरोग्याचा आहे, शिक्षणाचा आहे, हा पाण्याचा आहे, हा दळणवळणाचा आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा बदल दिसेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.